नमस्कार. तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या आधी आपण नवरात्रसुद्धा छान उत्साहात साजरं करतो. देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांच्या सन्मानार्थ आपण नवरात्र साजरं करतो. या काळात देवी दुर्गेने महिषासुराचाच नाही तर धूम्रलोचन, चंडमुंड, शुंभनिशुंभ, रक्तबीज अशा अनेक वाईट शक्तींचा पराभव केला. म्हणजे या राक्षसांना देवीने या 9 दिवसात ठार मारले आणि सगळ्या पृथ्वीवर आनंदी आनंद झाला. त्यामुळे आपण हे नवरात्र साजरं करतो. मी सुद्धा नवरात्रात ही मराठीतली दुर्गा सप्तशती रोज वाचते. संस्कृतमधली जी दुर्गा सप्तशती आहे ती मी वाचत नाही, कारण ती स्त्रियांनी वाचू नये असं एक म्हटलं जातं. ही सप्तशती वाचल्यानंतर मला खरंच मनाला खूप समाधान मिळतं आणि त्या आनंदात माझे 9 दिवस खूप छान जातात. आज इतरांप्रमाणेच आमच्या घरीही छान प्रकारे दसरा साजरा झाला. हे बघा, सगळ्यात आधी सकाळी मी दरवाजात रांगोळी काढली. त्यानंतर माझ्या यजमानांनी घरातल्या देवांची पूजा केली आणि तुम्ही बघू शकता इथे पूजा किती छान प्रकारे, म्हणजे देवांचं जे फोटो किंवा मूर्ती आहेत त्या इतक्या छान सजवल्या आहेत. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा सुद्धा करावी असं म्हणतात. आता आमचं शस्त्र म्हणजे शिलाई मशीन किंवा शिलाई मशीनशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या, मग ती कात्री असू देत, दोरे असू देत, जे काही असेल ते आमचं शस्त्र आहे. कारण त्या शस्त्राने आम्ही रोज लढत असतो. म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी मी माझ्या शिलाई मशीनची सुद्धा छान प्रकारे पूजा केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. झालं असं, मी पूजा करायला इथे आले मशीनपाशी आणि खोलीत पाय ठेवताच लाईट गेले. त्यामुळे इथे तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल, पण तुम्ही समजून घ्या. थोडक्यात आपला आनंद महत्त्वाचा. जे काही आपल्या आजूबाजूला ज्या काही नैसर्गिक घटना घडतात त्याच्याशी आपण जास्त लक्ष द्यायला नको. तर मी अशा प्रकारे छान माझ्या मशीनची पूजा केली, कात्रीची पूजा केली, माझ्या मोटरची सुद्धा पूजा केली आणि जे दोरे आहेत, ते जे दोरे आपण शिलाई मशीनसाठी वापरतो त्या दोऱ्यांची सुद्धा मी पूजा केली. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमसुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यमस्मत् व्याधिविनाशनं सर्वबाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यमस्मत् वैरिविनाशनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजहि जी देवी सकळा माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवीतसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी क्षुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. आता देवांची पूजा झाली, शस्त्रपूजा झाली, आता नैवेद्याची तयारी. आमच्याकडे दरवर्षी दसऱ्याला बासुंदीपुरीचा बेत असतो. कारण हा जो सीझन असतो ना, कधी पाऊस कधी थंडी, तर अशा सीझनला आमच्याकडे बासुंदीपुरी असते आणि गुढीपाडव्याला आम्ही श्रीखंडपुरी बनवतो. तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी काय पक्वान्न बनतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कालच मी भरपूर दूध आणलेलं होतं. काल मी 2-3 वेळा आटवून हे आता
आज पुन्हा आठवते आहे. याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, पुरेशी साखर घातलेली आहे, वेलची, केशरयुक्त अशी ही छान बासुंदी बनणार आहे. बासुंदी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी हे 2 पदार्थ बनवून मी माझ्या दुसऱ्या घरी म्हणजे माझ्या दिरांच्या घरी जाणार आहे. तिथे बाकीचे पदार्थ आम्ही बनवणार आहोत. आणि मैत्रिणींनो, आज आमच्या घरी एक छान गोष्ट झाली म्हणजे माझ्या यजमानाने आज नवीन गाडी खरेदी केली. त्या गाडीची पूजासुद्धा मी त्या घरी करणार आहे. म्हणजे आता मी ऑलरेडी साडी वगैरे बदलून त्या घरी गेलेली आहे. चांगली साडी बदलली कारण आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर गाडी आल्यानंतर आधी गाडीची आम्ही आरती केली, गाडीची पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाची सुद्धा घरात तयारी पूर्ण केली. माझ्या जाऊबाईंनी पण बऱ्यापैकी स्वयंपाक बनवलेला होता आणि अशा प्रकारे देवीचा नैवेद्य झाला. खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांची छान जेवणं झाली. गोडाचं जेवण शेवटी डोळ्यावर आलं. 15-20 मिनटं डुलकी काढून आम्ही नंतर मग निगडीच्या दुर्गादेवी मंदिरात दुर्गेच्या दर्शनाला गेलो. बरेच लोक नवरात्रात रोज सकाळी देवीच्या दर्शनाला जातात. मला काही ते शक्य होत नाही, इच्छा असून सुद्धा, कारण हे मंदिर माझ्या घरापासून 3 ते 4 किलोमीटर लांब आहे. मला स्वतःला गाडीसुद्धा चालवता येत नाही, त्यामुळे रोज दर्शन घेणं मला शक्य होत नाही. परंतु दसऱ्याच्या दिवशी मात्र हे दर्शन मी कधीही चुकवत नाही. अगदी क्वचितच असं घडलेलं आहे की भरपूर पाऊस आल्यामुळे त्या दिवशी मंदिरात जाणं शक्य झालेलं नाही. पण ही वेळ क्वचितच आजपर्यंत आलेली आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मात्र देवीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप शांती आणि समाधान मिळतं. तुम्ही इथे बघू शकता की बरेच लोक या दिवशी दर्शनाला जातात. खूप छानपैकी सजून धजून सगळे लोक दुर्गादेवीची टेकडी चढतात आणि या दुर्गेचं, या महिषासुरमर्दिनीचं दर्शन घेतात. आणि तुम्ही इथे बघू शकता देवीचं मंदिरसुद्धा किती छान सजवलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वातावरण इथे आहे. आणि खरंच हे बघितल्यानंतर आणि आता आम्ही जेव्हा वर गेलो ना त्यावेळेला थोडाफार अंधार पडलेला होता. तर अंधारात ही सजावट इतकी सुंदर दिसते आणि इतकं प्रसन्न वातावरण आहे. तर या प्रसन्न वातावरणात आम्ही देवीचं दर्शन घेतलं. त्या प्रसन्न वातावरणात बसून मी शांतपणे काही स्तोत्र म्हटली आणि नंतर आम्ही घरी परतलो. देवीच्या मंदिरात गेल्यामुळे 2 गोष्टी आपोआप साध्य झाल्या. त्या म्हणजे त्या महिषासुरमर्दिनीचं म्हणजे त्या शक्तीचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि सीमोल्लंघनही झालं. तर अशा प्रकारे आमच्या कुटुंबियाने हा सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला. तुम्ही हा सण कसा साजरा केला हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. या महिषासुरमर्दिनीचे आशीर्वाद माझ्याच नाही तर तुमच्यासुद्धा पाठीशी सदैव असावेत हीच सदिच्छा. धन्यवाद. काल खूप उशीर झाल्यामुळे कालचा व्हिडिओ आज अपलोड होतोय, त्याबद्दल क्षमस्व.